हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा. मी राधिका स्वागत करते आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर इथं स्वयंपाकाची तयारी चाललेली आहे. देवपूजा झालेली होती. तर इथं रुईचा डान्ससुद्धा चालू होता. सकाळी सकाळी टी व्हीला गाणी लावली होती तर तिचा डान्स चालू होता. तर इथं त्यानंतर बाथरूम घासायला घेतलं. निरमा टाकून मी बाथरूम घासून घेते आणि त्या हार्पिकने जे टॉयलेट आहे तर ते घासून घेते. तर चला आता बाथरूम घासून घेते आणि नंतर मग बाकीची साफसफाई करते. तर आज थोडीशी क्लिनिंग करायची होती, म्हणजे बाहेरच्या पायऱ्या वगैरे झाडून घ्यायच्या होत्या. तर इथं बाथरूम घासून झालेलं आहे आणि इथं कपडे पण लावली होती मशीनला. तर चला आता ह्या पायऱ्या झाडून घेते आणि वरती असल्यामुळं हवा पण खूप सुटते, त्यामुळं सगळी घाण आतमध्ये येते वरची, त्यामुळं पायऱ्यासारख्या झाडून घ्यायला लागते. तर इथं मी पायऱ्या झाडून घेते आणि हा झाडू बाहेरचं म्हणजे पायऱ्या वगैरे झाडून काढण्यासाठी सेपरेटच ठेवला आहे, कारण बाहेर आपण चप्पल वगैरे घालून येतो, चप्पलीसोबत घाण वगैरे येते, त्यामुळं मग ती झाडूला पण लागू शकते. त्यामुळं मग मी हा सेपरेटच म्हणजे अगोदर घरातला थोडासा खराब होत आला की तो मग बाहेरचं झाडून काढण्यासाठी ठेवते आणि नवीन मग घरात वापरते. तर इथं वरचं झाडून झालं, आता थोड्याशा खालच्या पण पायऱ्या झाडून घेते. फक्त समोर ज्या आहेत खालीपर्यंत तेवढ्याच झाडून घेते. तर इथं पायऱ्या झाडून झाल्या. तर थोडीशी रांगोळी पण काढायची होती. तर इथं मी लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढली आणि मध्ये छोटंसं स्वस्तिक काढलेलं आहे. आणि रोज रोज पण काही टाईम भेटत नाही रांगोळी काढायला, त्यामुळं असं टाईम असला तर थोडाफार काढते रांगोळी. तर इथं उर्वी आणि श्री खेळत होते दोघं पण. काय तर त्यानंतर दुपारी जेवण वगैरे केलं, थोडासा आराम केला आणि त्यानंतर मग व्हिडिओला सुरुवात केली. आणि दुपारी थोडीशी भूक लागली होती, त्यामुळं मग म्हणलं पास्ता बनवायचा. दीदीला पण आवडतो पास्ता, तर तिला मटर वगैरे घातलेलं काही आवडत नाही, त्यामुळं मग प्लेन पास्ता बनव म्हणली. मग त्यामुळं मी अगोदर शिजवून घेतला पास्ता आणि फक्त त्यामध्ये मसालाच टाकलेला आहे, बाकी काहीच टाकलेलं नव्हतं मी, तेल आणि थोडासा मसाला. तर इथं बघू शकता तुम्ही. तर प्लेन पास्ता पण खायला छान लागतो आणि मला पण आवडतो पास्ता. तर असा झालेला आहे पास्ता बनवून तयार. तर इथं स्वयंपाकाची तयारी केलेली आहे आणि आज येणार आहेत आमचे सासरे, येणार आहेत इकडं. तर ते पण ट्रेनमध्ये आहेत आता सध्या, म्हणजे 8-8:30 वाजेपर्यंत येतील घरी. तर मग सगळ्यांसाठी जेवण बनवायचं होतं. तर रोज रोज भाजी काय बनवायचं, मग म्हणलं चला अंडी आहेत तर अंडीच बनवूया. आणि शिजत घातली आणि त्यातलं एक फुटलंच, त्यामुळं मग दीदीला अजून आणायला सांगितली 5-6 अंडी. तर ते आणल्यानंतर मग आता शिजत घालायचं. ती येईपर्यंत म्हणलं मसाला बारीक करून घ्यायचा. तर इथं खोबऱ्याचा आणि लसूण मसाला बारीक करून घेते मी, तोपर्यंत अंडी पण शिजते. कणिक मळून ठेवलेली आहे मी. तर बघू शकता इथं मसाला बनवून तयार झालेला आहे. आणि मोठा मिक्सर असल्यामुळं जास्त म्हणजे पटकन लगेच मसाला बारीक होतो. आणि 1000 वॅटचा आहे हा मिक्सर, त्यामुळं खोबरं वगैरे असेल तर लगेचच बारीक होतं. आणि त्या आपल्या छोट्या मिक्सरमध्ये कसं भांडं पण छोटं असतं, त्यामुळं जास्त काही बारीक करता येत नाही. तर ह्याच्यामध्ये सगळं एकदमच बारीक केलं मी. तर चला मग अजून भात पण घालायचा होता. तर इथं मी कणिक मळून ठेवली अगोदर आणि म्हणलं नंतर भात घालायचा. आणि दुपारच्या नंतर मग थोडंसं वरती गेलो होतो टेरेसवरती, त्यामुळं थोडासा वेळ झाला आणि स्वयंपाकाला पण लेट झाला. मग आल्यानंतर सगळी म्हणजे अजून फिक्स पण केलं नव्हतं भाजी काय बनवायची. मग अचानकच ठरवलं, भाजी होती म्हणलं, सॉरी अंडी होती, त्यामुळे म्हणलं अंड्याची भाजी बनवायची. तर एका साईडला अगोदर सकाळचं दूध होतं ते गरम व्हायला ठेवलं, म्हटलं नंतर खराब होईल. आणि एका साईडला अंडी घातली. अजून भात घालायला काही जागा शिल्लक नव्हती, त्यामुळं मग म्हणलं भात नंतर घालायचा. तर इथं बघा भातसुद्धा शिजलेला आहे आणि जे अगोदरची अंडी शिजलेली होती ती सोलून ठेवली. आणि इथं तर कणिक मळून ठेवलीच आहे अगोदर. आणि हे सेपरेट नंतर दीदीला आणायला सांगितली, अंडी कमी पडली होती. त्याच्यानंतर मग भांडी वगैरे सगळी घासून ठेवली. लसूणसुद्धा सोलून ठेवला होता दीदीनं. तर चला इथं मी चपात्या बनवून घेते आणि नंतर मग लास्टला भाजी बनवते. आता भात तर बनवून झाला आहे, तर चपात्या बनवून घेते. आणि कसं त्यांना यायला नंतर किती वेळ होईल काय माहीत नव्हतं, तरी पण लेटच होतो.
जरी 8 8:30 म्हणल्या तरी 9:30 वाजतीलच. तोपर्यंत माझा स्वयंपाक तरी बनवून होईल. आता चपात्या बनवून घेते आणि गाजराचा हलवा बनवायचा होता तर तो कॅन्सल झाला. म्हणलं आता अंड्याची भाजी बनवायची म्हणल्यानंतर मग गाजराचा हलवा तर काय नको बनवायला. मग म्हणलं उद्याच बनवू. आणि गाजर पण कसं नंतर खराब होतील. फ्रीजमध्ये मी त्या दिवशी धुवूनच ठेवलेले आहेत, अजून तर काही खराब झालेली नव्हती. आणि ज्यावेळेस मग मी गाजराचा हलवा बनवेल त्यावेळेस मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करेन. आणि त्यामध्ये दूध वगैरे मिक्स करायचं असतं, त्यामुळं मग म्हणलं अंडी खाऊन नंतर मग ते गाजराचा हलवा खायचा म्हणल्यानंतर मग म्हणलं नको, त्यापेक्षा उद्याच बनवूया. तर चला मग चपात्या बनवून घेते. आणि तसं पण गाजराचा हलवा बनवायसाठी तूप लागत होतं, पण तूप काही नव्हतं. आणि मी काय बनवत नाही आता, जास्त काही साय वगैरे काढून ठेवत नाही. साय भरपूर येते दुधाला, पण मलाच टाईम भेटत नाही. आणि नंतर तूप वगैरे काढायला सुद्धा कधी टाईम भेटायचा, त्यामुळे मी सायच लावली नव्हती. तर चला मग चपात्या बनवून झालेल्या आहेत, अंड्याची भाजी सुद्धा बनवलेली आहे. आणि यासोबतच मी आजचा छोटासा व्हिडिओ इथंच एंड करते. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया अशाच नवीन आणि छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.